श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री विष्णवे नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. दिवाळी म्हणजे केवळ दीप प्रज्वलनाचा सण नाही, तर आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून सुख समृद्धीचा मार्ग खुला करण्याची संधी आहे. या पवित्र रात्री केलेले छोटेसे उपाय तुमचे नशीबच बदलू शकतात. तुम्हाला आर्थिक स्थिरता हवी आहे का? अडथळे दूर करून शांतता आणि भरभराट कशी मिळवायची याचा विचार करत आहात का? तर या दिवाळीत या अचूक उपायांनी आपल्या जीवनाचा एक नवीन दिशा द्या, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने उज्ज्वल होईल, प्रकाशमय होईल. दिवाळीच्या शुभ प्रसंगी महालक्ष्मी पूजनाचे विधान आहे. या दिवशी घर, देवघर सजावटीसाठी मंगळलक्ष्मी पूजन आहे. 1 नोव्हेंबर या दिवशी तुम्हाला लक्ष्मी पूजनामध्ये झाडूची पूजा करताना झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू तुम्ही झाडूखाली ठेवून नंतर वर्षभर ती आपल्यासोबत ठेवली ना, तर आयुष्यातल्या सगळ्या इडापिडा, अडचणी, दुःख, दारिद्र्य, संकट हे आपल्यापर्यंत येत नाही. एक प्रोटेक्शन आपल्यासोबत नेहमी असतं. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूखाली ही कुठली वस्तू ठेवायची आहे, नक्की कसा उपाय करायचा आहे, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे. अतिशय सोपा उपाय आहे बघा. धनत्रयोदशीला म्हणजे 29 ऑक्टोबरला मंगळवारी आपल्याला झाडूची खरेदी करायची आहे. आणि या दिवशी आपण बघा, धनत्रयोदशीला आपण धन खरेदी करत असतो आणि लक्ष्मी मातेचे स्वरूप म्हणून आपण झाडू जो आहे तो पूजत असतो. या दिवशी झाडूला खूप महत्त्व आहे. झाडूला पाय लागला की आपण लगेच पाया पडत असतो आणि झाडू जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये जवळपास झाडू हा असतोच. तर त्यामुळे असा महत्त्वाचा झाडू, हा महत्त्वाचा दिवस आपल्याला मानून झाडू घ्यायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला झाडू घरी आणायचा आहे. देवघरासमोर ठेवून त्याला कलावा पहिले बांधायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे. त्यानंतर मला बऱ्याच जणांना हेही सांगायचं आहे की जुन्या झाडूचं काय करायचं आहे. तर बघा, कधी पण वर्षभरासाठी तुम्ही लक्षात ठेवा, जो वापरलेला जुना झाडू कधी पण कुठेही फेकून देऊ नका, किंवा जुना झाडू जो आहे तो कोणाच्या पायाला वगैरे लागणार ना अशा ठिकाणी तुम्ही ठेवू नका. जुना झाडू जो आहे तो जाळायचा सुद्धा नसतो, तर कोणाचा पाय वगैरे पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, चांगला वापरण्यायोग्य असेल पण तुम्हाला वापरायचा नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये वगैरे तुम्ही तो झाडू दान करू शकता. मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ठेवू शकतात. नवा झाडू सुद्धा मंदिरामध्ये दान केला जातो. पण तुमचा झाडू अतिशय व्यवस्थित आहे, पण तुम्ही आता समजा नवीन झाडू घेतला आहे आणि तुम्हाला नवीन वापरायची इच्छा असेल, तर तुम्ही तो जुना झाडू जो आहे तो मंदिरामध्ये ठेवू शकतात. यानंतर आपण लक्ष्मी पूजनाला बघा, मी तुम्हाला शिराई जी असते ती आपल्याला घरी आणायची आहे. तीही शिराई आपण शक्यतो आजकाल वापरत नाही. पूर्वी ही शिराई घर झाडण्यासाठी विशेष वापरली जायची. तर या शिराईचा उपयोग तुम्ही अगदी छोटीशी घ्या. तुम्ही देवघर साफ करण्यासाठी, त्याच्यानंतर देवाच्या फ्रेम स्वच्छ करण्यासाठी, स्पेशल तुमचं देवघर असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण सेपरेट झाडू ठेवत असतो. म्हणजे घरामध्ये वापरायचा झाडू कधी वेगळा आणि देवघरासाठी वापरण्यासाठी वेगळा. घरात वापरलेला झाडू कधी पण देवघरासाठी वापरू नका. देवघरासाठी असा सेपरेट झाडू जो असतो तो तुम्ही ठेवत जा. आणि त्यानंतर अजून हा झाडू जो आहे, तुम्ही बघा, डायनिंग टेबल आपण जिथे जेवतो तिथे आपण साफसफाईसाठी रोजच झाडू जो आहे तो वापरत नाही, कारण तिथे आपण जेवतो. तर त्यासाठी एक सेपरेट तुम्ही स्वच्छ करणारी अशी छोटीशी शिराई आहे ती तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे जुन्या झाडू जो आहे तो तुम्हाला फेकायचा नाही, जाळायचा नाही, त्याचा योग्य तो वापर करायचा आहे. किंवा तुम्हाला जर म्हणजे तो अगदी खराबच झालेला असेल तर तो तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाका, किंवा झाडाजवळ तुम्ही व्यवस्थित तिथे अगदी असा कोणाचा पाय पडणार नाही अशी जागा बघून तुम्हाला ते टाकायचं आहे. आता महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूच्या खाली काय वस्तू ठेवायची आहे, कोणती वस्तू ठेवायची आहे. लक्ष्मी पूजनाची सगळी प्रथम तुम्हाला सर्व पूजा विधी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण
झाडू पुजणार आहे. तुम्ही लांब दांडीचा जो आपण घर झाडण्यासाठी तो झाडू घेतला किंवा शिराई आणली असेल तर त्या झाडूच्या खाली तुम्हाला बघा तुमच्याकडे पिवळ्या कपडाची पोटली असेल किंवा तुमच्याकडे लाल वस्त्र पोटली असेल तर पोटली, किंवा तुम्ही साधं स्वच्छ एखादं लाल किंवा पिवळं कपड्याचं चौकोनी तुकडा तुम्हाला तोडून घ्यायचा आहे, कापून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 2 कापराच्या वड्या, जमल्यास भीमसेन कापूर, नसेल तर साधा कापूर ठेवा. त्यानंतर 2 अखंड लवंगा, 4 काळी मिरी मसाल्याच्या पदार्थामध्ये जो आहे ते घ्यायचे आहेत. पण एकदा व्यवस्थित चांगले सांगते, लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये किंवा केसरी वस्त्रामध्ये तुम्हाला 1 रुपयाचे नाणे, 2 कापराच्या वड्या, 2 अख्खी लवंग आणि 4 काळी मिरी हे सगळं बांधून तुम्हाला छान अशी पोटली बनवायची. अगदी छोटीशी ती आहे. आणि लक्ष्मीपूजनाची संपूर्ण पूजा झाल्यानंतर, नैवेद्य, आरती सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे हे तुम्हाला त्या झाडूच्या खाली ठेवायची आहे. रात्रभर हे तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. असं पूजेचे विसर्जन आपण दुसऱ्या दिवशी करणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा पूजेचं विसर्जन करू, सगळ्या वस्तू उचलताना ही पोटली तुम्हाला तिथून काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवा, किंवा तुमची तिजोरी असेल जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता. तिजोरी म्हणजे अगदी सोन्या नाण्याने भरलेली असं नाही. आपण घरामध्ये एखाद्या ठिकाणी असे पैसे वगैरे ठेवतो त्या ठिकाणी ठेवा. किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे पुरुषांनी त्यांच्या पाकिटामध्ये किंवा स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये हा 1 रुपयाचा नाणी नेहमी ठेवायचं आहे, खर्च करायचं नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर बाकी यामध्ये जे कापूर, लवंग एका पंतीमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि त्या 2 कापराच्या वड्या ज्या आपण ठेवल्या ते लवंग घ्यायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे. जसं आपण कर्पूर आरती करतो तर त्याप्रमाणे याच्यामुळे जी काही घरामध्ये तुमच्या धूर होतो, त्यामुळे वासामुळे वाईट गोष्टी आहेत, वाईट बाधा आहेत, वाईट लहरीच्या आहेत, त्या जळून नष्ट होतात. या सुवासामुळे त्या घराच्या बाहेर जातात. आणि यानंतर दुसरी गोष्ट, ज्या 4 काळी मिरी आपण ज्या वापरल्या होत्या त्या पोटलीमधल्या, त्या तुम्हाला घराच्या बाहेर 4 दिशांना फेकायच्या आहेत. या 4 काळी मिरी 4 दिशांना फेकल्यामुळे चारी बाजूने येणारे जे संकट, दुःख आहे, अडचणी आहेत हे चारी बाजूंनाच राहील. ते किंवा काही संकट आले तर आपल्याला त्यामुळे बळ मिळते. ते अडचणींना, संकटांना तोंड देण्याचं आपल्याला बळ मिळतं, हे त्यामागचं कारण आहे. आणि बघा, घरातली अलक्ष्मी, घरातल्या वाईट गोष्टी निघून जातात. कारण बघा, आपण लक्ष्मीपूजन एवढं छान करणार आहे आणि त्यानंतर आपण घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहावं यासाठी आपल्याला झाडू बघा आपण स्वच्छतेसाठी वापरत असतो. त्यानंतर आपण 12 वाजता झाडूचा उपाय सुद्धा करणार आहे घरातली अलक्ष्मी काढण्यासाठी. आणि अशा या झाडूखाली ही पोटली ठेवण्या वस्तू ज्या आहेत त्या प्रभावी बनवतात. झाडू जो आहे ती घरामधील सर्व घाण बाहेर काढतो. तसेच आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी, अडचणी, दुःख, त्रास आपल्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तो तुम्हाला करायचा आहे. नक्की करा, न विसरता करा. खूप सोपा आहे. सगळ्यात गोष्ट आपल्या घरामध्ये आहे जे आपल्याला लागणार आहे, त्यामुळे नक्की कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते. तर हा प्रभावी उपाय मला तुम्हाला सांगायचा होता. माहिती आणि उपाय तुम्हाला आवडला असल्यास आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम श्री महालक्ष्मीन टाईप करा. हर हर ओम श्री महालक्ष्मीन नमः. धन्यवाद.